तुम्हाला कोल्हा आणि म्हातारी आजी याची गोष्ट सांगणार आहे. तर एक छोटंसं गाव होतं. तर मग एक छोटीशी झोपडीमध्ये एक माती राहायची. ती एकटीच राहायची. तर मग पण तिथे एक झाड पण असायचं तिच्या झोपडीपाशी आणि तिथे मोळी लागायची त्या झाडाला. तर मग ती मोळी ते विकायची. तर मग एक दिवसची गोष्ट आहे. तिने बोरी लावून म्हातारी झोपली होती. तेवढ्यात तिथे कोल्हा आला आणि तो बोरी खाऊ लागला. आणि मग बोरी खाऊन झाल्यावर आपलं जो घाणशी असते ते करून तिथून निघून गेला. तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी आजी आली उठून बाहेर बघायला. तर मग ते म्हणजे अरे आज तर एक पण मुली नाही आहे. कोणाला जाऊ दे कोणाने घेऊन गेलेली असेल. 3-4 दिवस असंच चालूच राहिलं. मग आजीच्या लक्षात आलं की आपली बोरी कोणीतरी चोरून खाता आहे. तर मग परत म्हातारी झोपली तर परत कोल्हा तिथे आला आणि आजीची बोरी खाऊ लागला. मग आजीला कळलं की आपली बोरी हा कोल्हा खातो आहे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी आजीने ठरवलं या खोलीची खोली म्हणजे मोरीचीच. मग दुसऱ्या दिवशी रात्री तिने एक तवा गरम केला आणि आपल्या झोपडी आणि घराच्या बाहेर तो ठेवून दिला. कोल्ह्याचं लक्ष त्या तव्याकडे गेलं आणि तो विचार करू लागला, अरे आज तर म्हाताऱ्याने आपल्याला चांगली जागा पण दिली आहे बसायची. तो गरम तव्याला बसला पण त्याला लागू लागले चटके. तो म्हणतो, अरे बापरे मेलो मेलो. तेवढ्यात आजी बाहेर आली आणि काठीने त्याला मारू लागली. तर मग आजी म्हणते, काय रे कोल्हे वैद्य बोरी चोरली. तर मग कोल्हा म्हणतं, नको नको आजी मी नाही, नको नको आजी म्हणून तो तिथून धूम पळून गेला. तर अशा प्रकारे आजीने कोल्ह्याला चांगलाच धडा शिकवला. मग तो कोल्हा न परत आला आणि न आजीची बोरी चोरून कधी खाल्ली. तर अशा प्रकारे आजीने त्या कोल्ह्याला चांगलाच धडा शिकवला. अशी होती कोल्हा आणि आजी, कोल्हा आणि म्हातारी आजी याची गोष्ट. बाय.